विक्की चौबे सध्या आमच्या सोबत आहे। विक्कीजी, नक्कीच काल काय झाला होता तुमच्या सोबत? कुठून तुम्ही येत होता आणि काय घडलं तुम्हाला? आम्ही दामूनला राहतो। दामूनवरून पिंपरीवाडा जात होतो पाटणवाडीवरून। आणि आमच्याबरोबर 4-5 मुलं होते लहान लहान। ते रिक्षामध्ये बसलो, आम्ही बाईकवर होतो। आम्ही मल्लिकाबागला पोहोचल्यावर मला वाटलं की ते लोक आले नाही मागं त्यांची रिक्षा दिसलं नाही, म्हणून मी काय केलं त्याच्यामधलं एक मुलाने आम्हाला फोन केला किंवा आम्हाला सगळं मारतात। आम्ही परत युटर्न मारून तिथे आलो। तिथे बघितलं चाकूनी रॉडनी सगळं मारायला सुरुवात केलं मुलं लोकांना। रिक्षातून बाहेर काढून ते लोक मारत होते लोक। अरे कशाला हे काय करतात? मग आम्हाला आमच्याबरोबर अटक केलं लोक। कमी कमी 150-200 लोक होते तिथं। आता त्या लोकांची कळणार होतं हे जेवढे भगवा घातलेत सगळ्यांना मारा, हे सगळं काफीर आहे, हे लोकांना मारून टाका। हे लोक पठाणवाडीमध्ये काय उपयोगाचे? हे लोक पठाणवाडी का आले? हे पठाणवाडी मुसलमानाची एरिया आहे, इथे यायचे नाही। हिंदू कुठे जायचं? आमची गुढीपाडा नवीन वर्ष होतं आणि त्याचं साधारण मी गुढीपाडची कलश यात्रा होती, शोभायात्रा होती, तिथं मी जात होतो। हा यात्रा किती वाजता निघाली होती? हे यात्रा निघणार होती 6-6:30 वाजता। आम्ही दामोदरवरून निघलो होतो इथून 5 वाजता आणि पोहोचत होतो तिथं। आम्हाला हे रस्ता होता, क्रांतीनगरवरून एक रस्ता आहे, ज्या लप्पापाड्यावरून जायचा रस्ता आहे, तिथून जाम दिसलं होतं। ऑनलाईन मी चेक केलं गुगलवर, तर आम्ही काय केलं इथं हायवेवरून गेलो त्या रस्त्याने। ते आम्हाला भगवा बघून अटॅक केलं। किती 12 वर्षाचं मुलं सगळं होते आणि आमच्याबरोबर एक बाई होती, त्याच्यावर पण ते बोलते हे बाई पण आहे, त्याच्यावर अटॅक करा। पण तुम्हाला कुठे लागल्यात? कुठे मारहाण केलं? छातीला लागल्यात, हाता पण लागल्यात। मग छोडायला गेलो होतो। मग कसाला काय करता? हे काय आहे तुमचं? मी भगवा घातलं होतं, मला जेव्हा अटॅक केलं। पण वाद का झाला असं सांगण्यात येत आहे की फक्त हेच होतं की हे लोक भगवा घातले, हे लोक इथं का आले? आता हिंदू कुठे जायचं? पण लोक सांगतात की जेव्हा तुम्ही तिथे गेले होते तर जय श्रीराम असा भगवा झेंडा घेऊन तुम्ही जय श्रीरामचे भगवा झेंडा तर आमचं दायित्व आहे, आमचे कर्तव्य आहे। भगवा आम्ही घेणारच। जीव राहिलं नाही राहिलं ते भगवा सोडणार नाही आम्ही। पण असं काही झालं होतं का तुम्ही त्यांना बघून जय श्रीराम असं काही? आम्ही काही नाही केलं होतं, असं आम्ही काही नाही केलं होतं। आता कशा प्रकारची न्यायाची मागणी करणार? आम्ही हे त्रास आम्हाला कधीपासून होतं, बरी वर्षापासून। ते काँग्रेस राज्यामध्ये, आता BJP राज्य आल्यावर आम्हाला हेच त्रास भेटणार, काय उपयोगाचे आम्हाला? मॉब लिचिंग एक केस आहे, पोलीस मॉब लिचिंग घेत नाही, का नाही घेत? आज ह्या ठिकाणी मुसलमान राहिले असते, हिंदू केलं तर लगेच त्या लोक लागून घेतलं असतं। एवढं 150ची संख्या होती, एवढं लोक आलं कसं एवढं 5-2 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी? कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।